हे पितरांनी तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 29 मार्च 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 7:47 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आश्लेषा नक्षत्र आहे. दुपारी 2:38 मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, धृती योग आहे. सायंकाळी 6:20 शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. सकाळी 7:47 भवकरणाला सुरुवात होईल. रात्री 7:26 बालव करण्याला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असता आपल्याला तशी काही सेवा करण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:37 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:51 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून, तर शनी ग्रह 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेले आहेत. हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतात. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षते, पूर्व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, रोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीयपरादेश्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु ना क्षमा करा पराभव नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्ष भानुवासरे आश्लेषा नक्षत्रे तृतीय योगे विष्टीकरणे एकादशी शोभतितो वीर गोत्रात उत्पन्न मी कड़ा मोह दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:47 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिनविशेष मध्ये कामदाय एकादशी आहे. त्या संबंधित माझा छोटासा व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता नियम आणि पूजा विधीसाठी. मित्रांनो, श्रीकृष्ण दोलोत्सव आहे. या भगवान श्रीकृष्णाला आपण अभिषेकयुक्त सेवा रोजच्या प्रमाणे करायची आहे आणि त्यांना झोपाळ्यावर बसवायचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. हे जर आपला कुळाचार असेल तरच आपण करा, अन्यथा नव्याने काही प्रघात पाडण्याची गरज नाही. मित्रांनो, सकाळी 7:47 भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर असल्यामुळे शक्यतो या वेळेपर्यंत आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता कमी राहणार. यानंतर दग्ध योग सुरू होतो. मित्रांनो, या काळामध्ये जे काही नवीन बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची आहे. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावं लागतं. पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो, पण बाळाच्या जीवनात येणारे जे काही अशुभ घटनांची तीव्रता असते ती कमी होत नाही. मित्रांनो, ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे. मित्रांनो, दुपारी या 7:47 ते दुपारी 2:38 पण घबाडी योग असणार आहे. हा घबाडी योग अत्यंत शुभ योग असल्यामुळे आपण या योगामध्ये जे काही काम कराल ते आपल्याला घबाडासारखे योग देऊन यश देऊन जातील. मित्रांनो,
याची प्रचिती आपण घेऊन पाहावी मित्रांनो. यानंतर यमघंट योग आहे. या वेळेनंतर यमघंट योग सुरू होतोय. दग्धयोग संपला नंतर यमघंट योग सुरू होतो. हा देखील जनशांतीचा योग आहे. या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील मित्रांनो, या काळामध्ये त्यांची जननशांती आपल्याला 12व्या दिवशी करायची आहे. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. द्वादशी तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. रात्री 8:14 भद्रा युग सुरू होत आहे मित्रांनो. हा राहूचा अंडर असल्यामुळे आपल्याला कामामध्ये अडथळे निर्माण करणार, नवीन किंवा विशेष कामामध्ये रेग्युलर कामामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 8:46 बाजारात, त्याआधी नाही. या वेळेनंतर आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही. कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील, आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. राहू काळ दुपारी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे सायंकाळी. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार, अडथळे निर्माण करणार कामामध्ये. तर यासाठी आपल्याला शक्यतो या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा आपण संबंधीचा व्हिडिओ याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महाराज.